IPLमधील राजस्थान रॉयल्सची फलंदाजी सगळीकडे चर्चेचा विषय बनली. प्रफुल्ल हिंगे आणि शाकिब हुसेन या दोन युवा वेगवान गोलंदाजांनी पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीचे कंबरडे मोडून काढले. दोघांनीही पदार्पणात प्रत्येकी 4 बळी घेत इतिहास रचला. मात्र या मैदानावरील यशामागे या दोघांचा जो संघर्ष आहे तो अतिशय प्रेरणादायी आणि भावुक करणारा असाच आहे. बिहारच्या गोपाळगंजमधून आलेल्या 21 वर्षीय शाकिब हुसेनचा इथपर्यंतचा प्रवास काटाकुट्यांचा होता. शाकिबचे वडील मजूर होते. दिवसाला केवळ 200 ते 300 रुपये मजुरीवर ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. शाकिबला सैन्यात भरती व्हायचे होते, पण त्याच्या वेगानं त्याच्या मित्रांना भुरळ घातली. त्यांनी त्याला क्रिकेटमध्ये नशीब आजमावायला सांगितले. शाकिबकडे प्रोफेशनल शूज स्पाइक्स खरेदी करायला 10 ते 15 हजार रुपये नव्हते. मुलाच्या डोळ्यातील पाणी बघून आईने स्वतःचे दागिने विकले आणि त्याला क्रिकेटचे बूट घेऊन दिले. आज जेव्हा तो IPLमध्ये विकेट्स घेतो तेव्हा त्यामागे त्याच्या आईचा त्याग आणि वडिलांचे कष्ट आहेत. विदर्भाच्या मातीतून आलेल्या प्रफुल्ल हिंगेची गोष्ट ही सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील जिद्दीची कहाणी आहे. नागपूरच्या श्री राजेंद्र हायस्कूलमधून शिक्षण घेणाऱ्या प्रफुल्लला क्रिकेटच्या वेडापायी अनेकदा शाळेत शिक्षकांचा ओरडा खावा लागला. शिक्षक त्याला अभ्यास सोडून क्रिकेट खेळण्यास नुकसान होईल अशी ताकीद द्यायचे. मात्र प्रफुल्लने हार मानली नाही. आर्थिक चणचण असतानाही प्रफुल्लच्या बहिणीने त्याला मोठा पाठिंबा दिला. बहिणीने स्वतःच्या शिक्षणासोबतच भावाच्या डाएट आणि क्रिकेट किटचा खर्च उचलण्यास मदत केली. आज प्रफुल्ल त्याच शाळेचा उत्कृष्ट माजी विद्यार्थी म्हणून सन्मानित झाला आहे. सनरायझर हैदराबादने या 2 अनकॅप खेळाडूंवर विश्वास दाखवला आणि त्यांनी त्याचे चीज केले. प्रफुल्ल हिंगे याने तर आपल्या पहिल्या षटकात 3 बळी घेत IPL इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याने आपल्या वेगाच्या जोरावर राजस्थानला सुरुवातीलाच 9 धावांवर 5 बाद अशा संकटात ढकलले. दुसरीकडे शाकिब हुसेनने मधल्या फळीतील महत्त्वाची भागीदारी मोडीत काढली आणि 24 धावात 4 बळी अशी भेदक गोलंदाजी केली. एकाच सामन्यात पदार्पण करणाऱ्या 2 गोलंदाजांनी प्रत्येकी 4 बळी घेण्याची ही IPLच्या इतिहासातील पहिलीच वेळ ठरली. कधी काळी वडिलांच्या मजुरीवर पोट भरणारा शाकिब आणि बहिणीच्या पाठिंब्यावर क्रिकेट खेळणारा प्रफुल्ल आज करोडो क्रिकेट चाहत्यांचे हिरो बनले आहेत. शाकिबला हैदराबादने 30 लाख रुपयांच्या किमतीत खरेदी केले, ज्यामुळे त्याच्या आयुष्यातील गरिबीचे दिवस आता मागे पडले आहेत. प्रफुल्ल हिंगेची MRF पेस फाउंडेशन ऑस्ट्रेलियातील ट्रेनिंग आज कामी आली. या दोघांच्या यशाने हे सिद्ध केले की जर जिद्द असेल तर परिस्थिती कितीही बिकट असली तरी तुम्ही यशाचे शिखर गाठू शकता. दरम्यान तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा.